नवीन महिना म्हणजे अनेक नवे नियम, नवे बदल आणि त्याचा थेट परिणाम सर्वसामान्यांवर होणार। यंदा ऑक्टोबर महिना सुरू होताच तुमच्या दैनंदिन जीवनाशी निगडित अनेक नियम बदलणार आहेत। हे बदल फक्त तांत्रिक किंवा कागदी स्वरूपाचे नाहीत, तर त्यांचा थेट परिणाम घरगुती बजेट, खरेदी विक्री, प्रवास, व्यवहार आणि अगदी मनोरंजनाच्या पद्धतींवर होणार आहे। नमस्कार, देशनातीमध्ये मी ऐश्वर्या आपलं स्वागत करते। रेल्वे प्रवासापासून पेन्शन गुंतवणुकीपर्यंत, डिजिटल पेमेंट्स पासून ऑनलाइन गेमिंग पर्यंत अनेक क्षेत्रात हे नियम लागू होणार आहेत। त्यामुळे 1 ऑक्टोबर पासून सुरू होणारे नवे बदल काय आहेत ते एक एक करून जाणून घेऊया। आजपासून नवीन महिन्याची सुरुवात झाली आहे आणि या महिन्याने आपल्या सोबत अनेक मोठे नियम बदल आणले आहेत। या बदलांचा थेट परिणाम तुमच्या दैनंदिन जीवनावर आणि आर्थिक व्यवहारांवर होणार आहे। ट्रेन तिकीट बुकिंग पासून ते यूपीआय आणि पेन्शन स्कीम पर्यंत अनेक नियमात बदल झाले असून प्रत्येक नागरिकाला याची माहिती असणे आवश्यक आहे, अन्यथा आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे। आतापर्यंत एजंट आणि दलाल IRCTC तिकीट बुकिंगच्या पहिल्या काही मिनिटात मोठ्या प्रमाणात तिकिटे बुक होते, यामुळे सामान्य प्रवाशांना तिकीट मिळत नव्हते। पण आता 1 ऑक्टोबर पासून IRCTC वरून तिकीट बुक करताना सुरुवातीचे 15 मिनिटे आता एजंट तिकीट बुक करू शकणार नाही, त्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांना तिकीट मिळेल। नॅशनल पेन्शन सिस्टीम मध्ये एक नवीन मल्टिपल स्कीम फ्रेमवर्क लागू केलं जाईल। यामुळे बिगर सरकारी क्षेत्रातील कर्मचारी, कॉर्पोरेट व्यावसायिक आणि गिग कामगार एकाच पॅन नंबरचा वापर करून अनेक पेन्शन योजनांमध्ये गुंतवणूक करू शकतील। यामुळे गुंतवणूकदारांना त्यांच्या सोयी आणि जोखीम घेण्याच्या क्षमतेनुसार सर्वोत्तम पर्याय निवडता येईल। डिजिटल व्यवहारांमध्ये सर्वात मोठा बदल UPI मध्ये झालाय। आजपासून तुम्ही UPI द्वारे मित्र किंवा नातेवाईकांना थेट पैसे मागू शकणार नाही। याचा अर्थ तुम्ही रिक्वेस्ट पाठवू शकणार नाही। ऑनलाइन फसवणूक आणि फिशिंग थांबवण्यासाठी NPCI ने हा निर्णय घेतलाय। रिक्वेस्ट टू पे हा पर्याय बंद करण्यात आलाय। दिलासादायक बाब म्हणजे आता तुम्ही UPI द्वारे एका वेळी 5 लाख रुपयांपर्यंतचे व्यवहार करू शकता। यापूर्वी ही मर्यादा 1 लाख रुपये इतकी होती। या व्यतिरिक्त आजपासून UPI ऑटो पे सुविधा देखील उपलब्ध झाली आहे। ऑनलाइन गेमिंग क्षेत्र वेगाने वाढत आहे, परंतु त्यासोबत फसवणुकीच्या घटनाही घडतायत। सरकारने मंजूर केलेले नवीन नियम 1 ऑक्टोबर पासून लागू होतील। गेमिंग कंपन्यांवर सरकारकडून कडक नजर ठेवली जाईल। खेळाडूंना सुरक्षित वातावरण आणि पारदर्शक प्रणाली मिळेल। फसवणूक आणि बनावट ॲप्सवर बंदी घातली जाईल। यामुळे गेमिंग उद्योगाचे नियमन होईल आणि खेळाडूंचा आत्मविश्वास वाढेल। टपाल विभागाने स्पीड पोस्टच्या किमती आणि सुविधा बदलल्या आहेत। आता स्पीड पोस्ट मध्ये OTP आधारित डिलिव्हरी, रिअल टाइम ट्रॅकिंग आणि SMS नोटिफिकेशन सारख्या सुविधा मिळतील। विद्यार्थ्यांना स्पीड पोस्टच्या दरात 10% तर नवीन मोठ्या ग्राहकांना 5% सूट मिळणार आहे। दुसरीकडे NPS मध्येही बदल करण्यात आलाय। आता नॉन गव्हर्नमेंट क्षेत्रातील ग्राहक एकाच पॅन किंवा PRAN खालील अनेक स्कीम्स मध्ये गुंतवणूक करू शकतील। 1 ऑक्टोबर पासून लागू होणारे हे नियम तुमच्या रोजच्या जीवनावर, आर्थिक व्यवहारांवर आणि भविष्यातील योजनांवर थेट परिणाम करणारे आहेत। त्यामुळे हे बदल लक्षात घेणं आणि त्यानुसार आपल्या सवयींमध्ये योग्य ते बदल करणं अत्यंत गरजेचं आहे। रेल्वे तिकीट बुकिंग पासून ते डिजिटल व्यवहारांपर्यंत, पेन्शन योजनांपासून ते ऑनलाइन गेमिंग पर्यंत प्रत्येक क्षेत्रात सरकारने नियम बदल करत अधिक पारदर्शकता, सुरक्षितता आणि सर्वसामान्यांच्या हिताचा विचार करण्याचा प्रयत्न केलाय। या नियमांबाबत अद्ययावत माहिती ठेवणं, फसवणुकीपासून स्वतःला सुरक्षित ठेवणं आणि नवीन संधींचा योग्य उपयोग करणं ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे।